चौथा श्लोक. आता हे आनंदाचे प्रकरण आहे. आता हे दीप संपलं. पहिला विवेक सच्चे प्रकार. पुढे दीप म्हणजे चित्रदीप, नाटकदीप संपले. आता आनंद, योगानंद, पुढे आत्मानंद, अद्वैत आनंद, पुढे आणखी विद्यानंद आणि पुढे विषयानंद. त्याचंही वर्णन आहे का. आम्ही तुम्हाला योगानंद आता आम्ही सांगायला सुरुवात करतो. ब्रह्मानंदम प्रवक्ष्यामि शेषदा ऐकात्मकानर्थ आत्महित्वा सुखाय दे. तेव्हा आम्ही तुम्हाला ब्रह्मानंद सांगू. ज्ञाते लोक त्याच्या जाणण्यामुळे ज्ञाते तस्मिन शेषदा ऐकामस्मिक अनर्थ प्राप्तमित्वा. आता हा संसार आहे, त्याच्यामध्ये हा एक आणि दुसरा कोणता पारलौकिक. पारलौकिक म्हणजे आपण जे काही पाप करतो ना, ते पाप इथे नाही तर स्वर्गात जाऊन काय करावं लागतं. काय काय बाबी मनुष्य असतो, मारायच्या वेळेला आनंदात जात असतो, कधी सगळं पाप दिसते. एका ठिकाणी होतं बा काहीतरी कोणतरी मनुष्य त्याला दुसऱ्याचं शेतीचं सहन चालत. मग एका याच्यामध्ये मंडप होतात, त्याच्यावरती बैल काय करायचे, 2-3 बैल त्या मंडपामध्ये बांधलेले होते. आणि ते जो दुष्ट मनुष्य, ज्याची वृत्ती चांगली नाही, त्याला ते सहन झालं नाही. मग त्याने काय केलं, ते तिथे वैरण थोडी टाकली आणि त्या मंडपाला काय लावून दिलं, आग लावला. आणि त्याची बैलाने तरफडत काय झाली, मेरी बाळी. पुढे बरं याला त्याचं काही वाटलं नाही. लोकांना वाटलं बा संकट वाटलं वगैरे. पण याची ज्या वेळेला मराच्या वेळेला पाळी आली कोणाची, ज्याने आग लावली होती तरफडत बैला मेले. आणि ते पाप त्याला सगळं दिसायला लागलं. कोणी मराच्या वेळेला म्हणलं याचं पाप आपल्याला काय करावं लागेल, भोगावं लागेल. आणि मग झाली का तळमळ व्हायला लागली. ते बैल तरी कमी तळमळत होते, हा त्याच्यापेक्षा जास्त लोकांनी तळमळ. असं एक म्हणजे केलेलं पाप हे कधी काय होत नाही, जात नाही. इथंही त्याचा भोग, इथंही भोग काय करावा लागतो, भोगावाच लागतो. आणि दुसरीकडे मनुष्य विचाराने करून टाकतो, काय विचाराने. ते प्रमाणे वाचतो आपण. पुढे पश्चाताप होऊन काय, फाशी जाणाऱ्या माणसाला किंवा पश्चाताप होतो, ज्यावेळेला त्याला त्याच्यावर ठरवतात त्याला त्याचे ते डोळ्याला पट्टी बांधतात, पाठीमागे त्याचे हात पाय केले असतात. बरं, आणि संरक्षक लोक असतात. बरं, आणि त्याला जाऊन त्याच्यावर उभं केलं म्हणजे मग त्याला कळते हे पाप आपल्याला नाही केलं असतं तर बरं झालं असतं. पण ही अक्कल पूर्वी कुठं आली, अक्कल आली पण केव्हा आली, आता काय जाऊ द्या. दृष्टांतच नाही, अधिक नको सांगायला. 4थ्या वर्षाचे विद्यार्थी, 2ऱ्या वर्षाचे विद्यार्थीच ते सांगितलं. चांगल्या प्रकारे मार्क नाही मिळाल्यामुळे कॉपी करण्याची बुद्धी येत असते किंवा येत असतो, परीक्षेचा पेपर सोडवते. मग त्याला वाटते पाठ केलं असतं तर, पण केव्हा वाटते आता काय उपयोग. जाऊ द्या. पाठांतरे सुद्धा धन आहे का काय, असं आहे. पुस्तकातली विद्या कुठं आली आणि तिचा जास्त उपयोग होतो. काय होतं म्हणून. आणि आहे कामस्मिक सगळा अर्थ आणि त्याची निवृत्ती होते.
आता इष्टाची अनिष्टाची निवृत्ती, इष्टाची प्राप्ती पहिल्या श्लोकामध्ये. दुसऱ्या श्लोकामध्ये हे अनर्थ करणारे जे काय ते कसे नाही तर ब्रह्मविद परमाप्नोती शोकंतरती त्यात ब्रह्मविद परमाप्नोती म्हणजे खऱ्या आनंदाला प्राप्त होतं. आणि शोकंतरती आत्मविद्यापूर्वी कशाची निवृत्ती होत असते. शोक म्हणजे एखादी बाईचा मुलगा वारल्यानंतर आणि ती मुलाच्या करता काय करते, वियोगामुळे शोक करते. तो शोकचा आहे. पण त्याचं कारण काय आहे, कारण कोणतं आहे, त्याच्याशी असलेलं तादात्म्य. आणि खऱ्या कोणात ते ताप पोळीन कैसे निव जरी प्रसाद रस कल्लोळी. आपल्याला असं वाटते आपल्याला शोक नाही, बरं का. बीज रूपाने काय आहे तो, का बुद्धी कोयम वावासा को आत्मा जगत नित्य निर्णय तो मोह स्वयं संसार ईश्वरी. विचाराच्या योगाने त्याची काय होते, भोगून निवृत्ती होत. भोगून कुठं विषयाची निवृत्ती झालेली आहे का. मग कशाने होत असते, विचाराच्या योगाने. विचाराला म्हणजे युक्ताहार विहार असते तेवी संसार आया जाणीचे मग वैराग्य दौडीत रसो ब्रह्मरसम लब्ध आनंदी नव्हती अन्यथा. खऱ्या आनंदाच्या योगाने आनंदित होतो. धनाच्या आनंदाच्या योगाने क्षणभर असतो. काय असतो तो, काय कायमचा टिकतो का. त्याच्यामुळे राजा परीक्षित दुःख ऐश्वर्य घालू शकलं का. शेवटी साप चावून काय व्हावं लागलं. मग धनाने कुठे यायची त्याची, त्याला एकच कारण आहे, त्याला म्हणजे ज्ञान. विना ज्ञानाशिवाय आत्यंतिक निवृत्ती होऊ शकत. प्रतिष्ठा बिंदते सस्मिन शादा सदवया कुरुते अस्मिन अंतरम चेत अंतस्य भयम भवेल. प्रतिष्ठा बिंदते ज्यावेळेला स्वस्वरूपाची प्राप्ती होते. साधा थंडस अभय अभय अवस्था अभयम सत्व. खरं जर माणसाला भीती कोणाची असेल तर द्वैतामध्ये आहे. अंतात आहे. पहिला दहावी संपत्तीचा गुण कोणता आहे, अभय. असं आहे. गरिबीचं दुःख धनाने निवृत्त होते. कशाने, आमच्या या देहाला झाले दुःख औषधाने काय होते. आणि जन्ममरणाचं दुःख त्याला औषध कोणचं आहे, तुम्ही सांभाळले आणि भयाने अडचणी कृतकृत्य झालो. दोघांमध्ये काळ नाता करू न शके मरण माझे माझं केले. मग तो हसत मरणाचा काय करतो, स्वीकार करतो. एक 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 पण प्रतिष्ठा बिंदते स्वस्वरूपाची काय झाली पाहिजे, प्राप्ती झाली पाहिजे. ज्याला स्वस्वरूपाची प्राप्ती झाली नाही ते मोठे जरी होते तरी दुःखामध्ये त्यांना दुःख विसरू शकलं नाही. कोण कोण, वायू, सूर्य, अग्नी, इंद्र, मृत्यू जन्मांतरेंतरण कृत्वा. जन्मावर सुद्धा धर्माप्रमाणे वागू नये. धर्म भिजनता अपि धर्म जाणू नाही सुद्धा. तस्मात भितल्या जयंती मृत्यू आणि त्यांना सोडू शकत नाही. कुठे जा, कोणत्याही देहात जा, मृत्यू काय लागलेला आहे. कोणताही देह तो मुंगीचा असो तोही पुनरावृत्तीच्या मापा. माझा आनंदम ब्रह्मणो विद्वान न विवेति कुतश्चन एतवेत पण्यशा चिंता कर्माग्निसम. आनंदम ब्रह्मणो विद्वान न वेवेति कुतश्चन. भीती नावाची वस्तू ब्रह्मवेत्तेची संपली का. सूर्याच्या समोर कुठं अंधार येत असतो का, शक्य आहे का. जिथे अंधाराची सूर्याला माहिती आहे का अंधार म्हणजे काय. सांगा, सूर्याचं पोट दुखायला लागलं बाबा कोणाचं. आणि मग सुषेण नावाची वैद्य त्याने सांगितलं आम्हाला औषध करायचं आहे. म्हणले महाराज फार चांगलं औषधाचं साधन पाहिजे. म्हणलं मग थोडा अंधार पाहिजे. काय पाहिजे. सूर्य म्हणायला लागला अंधार म्हणजे
काय इथून तयारी त्यांना काय नाही. सूर्याला अंधाराचा प्रकालिक अत्यंत हवा आहे, तिथं कुठला आला. म्हणलं ते मुंबईला गेल्यानंतर बोगदे लागतात, तिथे भरपूर अंधार आहे, तिथला घेऊन या. म्हणतो सूर्य अंधार आणण्याकरता बोगद्यामध्ये गेला. तो अंधार कुठं गेला कोणाला माहिती. त्यामुळे भीती नावाची वस्तू काय झाली, संपली. मग ब्रह्मविद्येमध्ये पहिलं स्थान कोणाला आहे? अभया. अभयम सत्वई. शुकाचार्याजवळ काय ऐश्वर्य आहे, पण अभय आहे ना, हा प्रश्न. काय येतं मे तपन्यशा चिंता कर्मागली समृद्धा. आपण जे जे काही कर्म केलं असेल त्या बऱ्या वाईट कर्माची चिंता माणसाला काय करते. जरी आपण एखादी चोरी केली, लोकांना नाही कळली, शासनालाही नाही कळली, म्हणून चोरी करूनही शिक्षा झाली, पण त्याचं त्याला माहिती आहे आपण काय केली आहे, चोरी केली आहे. ही चिंता त्याला जाळल्याशिवाय राहत नाही. अरे ते कर्मापासून उत्पन्न होणारी चिंता ब्रह्मविद्या पुरुषाला नाही. यमविद्वानि कर्मणि द्वे हित्वा आत्मानं स्मरे सदा कृतेज कर्मणि स्वात्मरूपेण उपशये. एवं विद्वान ब्रह्मवेत्ता कर्मणि द्वे विद्वान. ऐक आणि पारलोक. ऐकेपासून पारलोकापासून दुःख होत असते, त्याच्यात निषिद्ध आणि विहित. निषिद्धपासून पाप आणि विहितपासून पुण्य आहे. दोन्हीसुद्धा काय आहे, ह्याच्या पाप तसं आणि पुण्य तसं. पुण्याचंही फळसुद्धा दुःखाला काय, एकदम भक्तो स्वर्गलोकम पुण्य तर एवं त्रयी धर्म मनोप्रभा. शुद्ध पुण्य जयामध्ये नारायण, अशुद्ध पुण्य म्हणजे का लागू नये दो पाप. नाही का, एकूण राजा होता, त्याला शिक्षा केली कोणाला, राजाला. मग गुन्ह्याला शिक्षा दिली पाहिजे, आणि ती फाशीची शिक्षा. त्याचे जे काही कामगार लोक होते, कोणाला लाकडाचा सूळ, कोणाला लोखंडाचा, कोणाला कशाचा, कोणाला बाबळीचा. राजाला तर फाशी द्यायची. मग आता राजाच्या ऐश्वर्याप्रमाणे सूळ. मग राजाला कोणत्या सुळावर चढवलं? सोन्याच्या. मग काय लाकडाचा सूळ परान घेतो, सोन्याचा सूळ काय गुदगुल्या करतो. आता सूळच की काय आहे का, तुम्ही सुद्धा काय करणार. तसं पापही सुद्धा दुःखालाच कारणीभूत, आणि पुण्यही सुद्धा. लागून ये दो पाप. त्याला त्रास देत म्हणजे कर्म काय करतो तो, कृतेच कर्मणी स्वात्मरूपेण उपशयी. केलेलं जे कर्म आहे ते आपल्याहून भिन्न अजातवाद आहे. कर्म नावाची वस्तू जिथे संपूर्ण, म्हणून सर्व तो कोणत्या रूपाने पाहतो. यस्य ना अहंकृतो भाव दुर्य आत्माभिषयी मान लोकांना. त्याने सगळ्या याचा हे जरी केला तरी त्याला पापही लागत नाही, आणि त्याला काय, कारण देहाचं तादात्म्यच नाही, काय नाही. भिद्यते हृदय ग्रंथी सिद्धंते सर्व संशय क्षीयंते जास्त कर्माने. म्हणून ब्रह्मविद्येची फलं सांगितलेली आहे. भिद्यते हृदय ग्रंथी. हा जो जीवरूपी ग्रंथी आहे, तो जीव हे भाषा ग्रंथी म्हणजे वेगळी खोने. ग्रंथीचा शब्द गाठीने याचा अर्थ नाही. आपल्याला गाठी दिला त्याला ग्रंथी म्हणतात, तशी नाही घ्यायची. ग्रात म्हणजे मग काय घ्यायचं, हे पाप आणि पुण्य, याला काय म्हणायचं, भिद्यते हृदय ग्रंथी. मग आत्म्याहून आपण बुद्धी वगैरे आधी करून अनात्म पदार्थ होऊन परमात्मा वेगळा पाहणं, यालाच म्हणतात ग्रंथीभेद. आतापर्यंत आपण शरीरालाच काय म्हणत होतो, आणि आता ज्ञान झाल्यानंतर आता शरीराला मी म्हणतो का, किती जरी प्रयत्न केला तरी आता काय होत नाही. काही लग्न असते ना, त्या लग्नामध्ये
एखाद्याचं लग्न घरच्या शेजारच्या माणसाशी जुळतं. कोणत्या पूर्वी लग्न होण्याच्या पूर्वी ती मुलगी त्याला दादा म्हणत होती. काय म्हणत होती? दादा म्हणत होती. आणि पुढे त्या मुलाशी काय लागणार? आता दादा म्हणते कधी, आता काय म्हणते? तोपर्यंत ज्ञान नव्हतं, तोपर्यंत आत्म देहालाच काय समजत होता. ज्ञान झाल्यानंतर चुकून तरी देहाला म्हणतो का? तो निज आत्मस्थितीचा आणि काय ध्येय जाणेल काय गोड आहे. काय पुन्हा प्रलयाचा उन्हा होऊन प्रलय कालामध्ये कुठं नद्या दिसत असतात का? सगळे भेद काय होतात? संपून जातात. भिद्यते हृदय गर्दी सिद्धंते संदेहाच्या सुटल्या ईश्वर आहे किंवा नाही, नाना प्रकारचे संशय असतात. ब्रह्म आहे तरी कशावरून? हे सगळे त्याच्यामध्ये आत्मगत संशय, स्थूलगत संशय, नाही काय ईश्वर विचारातले संशय, जीव विचारातले संशय, ब्रह्म जगत विचारातले संशय, संदेहाच्या सुटल्या. अर्जुन आहे का? आता म्हटलं आम्ही संदेहातून काय झालं? गुंतलो होतो अर्जुनपणे, मुक्त झालो होतो. आता सांगणे पुसणे संदेहाच्या सुटल्या गाठीमध्ये छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते यस्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. तस्मिन् दृष्टे परावरे. परावरणात ब्रह्मतत्व त्याचा साक्षात्कार झाल्यानंतर क्षीयन्ते संचित बरं का, हे सगळे कर्म काय होऊन जातं? त्याच्यातला एक थोडा प्रश्न आहे का? प्रारब्ध मात्र बहुगुणात संभवला आणि बाकीच्याचं सगळं काय होतं? प्रारब्ध आहे ना, ते मात्र काय करावं? ज्ञात्या पुरुषाला नाही का ते माझं नाही, प्रारब्ध राहिला नसता तर जीवनमुक्त अवस्थाच राहिली नसते. तो जीवन राहतो म्हणून दुसऱ्याला ज्ञान करू शकतो. नाही तर ब्रह्मज्ञान झालं की ब्रह्मज्ञान होता बरोबरच मरण येते. असं जर झालं असतं तर कोणी ब्रह्मज्ञान घेतलं? पण ब्रह्मज्ञान जरी झालं तर संचित सगळं ज्ञानाग्नी सर्व भस्मसात जुळले, सगळे कर्म जाळून टाकले. पण प्रारब्ध शिल्लक राहत. त्याच्यावरती थोडा अक्ष घेतला. एका माणसाला 3 बाया होत्या. किती? मग काय झाला? वार राहा तेव्हा 2 बाया विधवा झाल्या. काय झाल्या? आणि एक बाई सवासीन तशीच्या तशीच. म्हणला बाय पाप आहे तो जर आणखी तो वारला तर 3 बाया काय होईल? बरं का? मग एक सवासीन राहिली असा प्रश्न आहे नाही का? गेल्यानंतर ती सवासीन राहिली कधी? राहू शकत नाही. म्हणून कर्मवाद्याचं मत आहे सगळं संशय काय करते. इतकाच फरक आहे. प्रारब्धही संपत काय होतं? इथं ज्ञानाने नाही युक्त होतात. प्रारब्ध मात्र काय करावं लागतं? पण ते कायमचं राहतं का? संपत. आणि जर प्रारब्ध कायमचं राहिलं असतं तर पुन्हा जन्म आणि मरण. क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. तस्मिन् दृष्टे म्हणजे या परावरे नाम ब्रह्मस्वरूपाला पाहून आणि सर्व कर्म काय होऊन जातात? मग संपून जात. ज्ञानाग्नी सर्व कर्माणि गुरुते तथा सगळी तस्मात् ज्ञान संभूतं हृष्टं ज्ञानासीन चित्वैनं संशय महावत्तिष्ठ. सगळे संशय निवृत्त होता. बरोबर नाही का? खाली मारून घालून बसलेला होता. कोण? अर्जुन. असं खाली मारून बसला होता. ज्ञानेश्वर महाराजाचा अर्जुन जमिनीवर बसलेला आहे. कुठे बसलेला आहे? ते उडी घातली खाला रथोया. आणि भगवंताचा अर्जुन कुठं बसला? रथात बसलेला. तो बसला. मग खाली बसलेला अर्जुन ताडकन आला. उत्तिष्ठ भारत आहे काय? तस्मात् ज्ञान संभवतं वृत्तं ज्ञान चित्वैनं संशय मा उत्तिष्ठ. सगळे संशय काय झाले? हा ब्रह्मज्ञानाच्यामुळे होणारा जीवाला लाभ आहे. तो का म्हणे आता
कृतकृत्यश्च कृतकृत्य झालो भाव. तमेव विद्वान् अतिमृत्युमेति नान्यपंथानि इतरः ज्ञात्वा देवं पाषाणे शनैः क्लेशैः न जन्मः. तमेव विद्वान अतिमृत्युमे मृत्यूम पंथा न चेतरा. याला जाणून बरं का. तुम्हाला जर मृत्यूचं लंघन करायचं असेल तर कोणाला जाणून लंघन होऊ शकते. त्याच्यामध्ये 2-3 असतात. कोणी कसाही असू दे, अलग अलग. हा आलेला देह आहे ना, उपाधी आहे ना, आपल्या व्यवहारातलं मरण कशाला म्हणतात. स्थूल देहाचा वियोग याला काय म्हणतात, आहे का. हा देह पडतो दुसऱ्या देहामध्ये, हे मरण आहे. स्थूल देह त्याला म्हणतो. मनुष्य काय झाला, मेला का या देहातून दुसऱ्या देहात गेला. झोपेमध्ये काय होत असते, त्याच देहात, ज्या देहात झोप लागली त्याच देहात काय होतो, उठतो. आणि मरणामध्ये काय होत असते, ज्या देहामध्ये त्याला मरण आलं त्या देहाला टाकतो आणि दुसऱ्या देहात जन्म मरण संपलं का आहेच. या देहातून मरण म्हणायचं आणि त्याच देहामध्ये जागा होणं झोप म्हणायचं. दुसऱ्या देहात जागा होतो का त्याच देहात, याला काय म्हणायची झोप, याला काय म्हणायचं मरण. ज्ञान नसल्यामुळे आपल्याला झोपेमध्ये आनंद वाटतो. काय वाटतो, भीत नाही म्हणायचं. झोप घेण्याकरता भीत असतो का, उलट तर चांगली आली पाहिजे म्हणून काद्या गिरद्या गोळा करत. आणि मरणाच्या वेळेला भीत असतो का, घाबरतो, वाचवा वाचवा आता काय खरोखरच मरतो का या देहातून दुसऱ्या देहात. म्हणून साधकाची प्रार्थना कोणती असते, आलं का. म्हणसे काही मागा आणि हेच दे का, काय का. संत काय दे करी मध उपदवा, म्हणसी काही मागा हेच दे का बा. नाहीतरी देव मिळणार आहे, नाहीतरी मिळणार आहे. मग कोणाच्या घरी, हरिदासाची मध उपदवा, म्हणसी काही मागा. संता लोटांगणी म्हणसी काही मागा. तो का म्हणे अंगी शक्ती देई. म्हणून दुसरा मार्ग नाही. मृत्यूतून तुम्हाला तमेव विदित्वा ततिमृत्यू मिळते. नान्य पंथ नाही तर त्याचं उल्लंघन न करायचं असेल, विनाज्ञानाशिवाय त्याचं उल्लंघन होऊ शकत. ज्ञात्वा देवं पाषाणे, सप्तपाच पाठिंबा नाही का, देवपाच वगैरे, भक्त ऐसे जाणा गेले आशा पाच, सप्तपाच सांगितलेलं आहे. शरीर सुद्धा काय, श्रीपाद, धनपाद, गृहपाद आणि शेवटी मोठ्यातला मायापाद. कोणता, सगळे जीव कोणाने बांधले गेलेले आहे. हे बंधन दिसते का, एखाद्या चोराला कच करून बांधलं, बंधन काय होते. आणि आपलंही बंधन काय होत नाही. मग दिसत नाही म्हणून बांधला नाही का, तो बांधला. ज्ञात्वा देवं पाषाणे शनैः क्लेशैः, पंचक्रोश पाठीमागे आहे. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश नाही का. अभिनिवेश म्हणजे मरणाची, प्रत्येकाच्या पाठीमागे. किती मनुष्य असला तरी सुद्धा कोर्टपर्यंत जोपर्यंत, हे बरं, एखादा मनुष्य हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत त्याला भीती वाटत नाही असं तो सांगतो लोकांना. आणि एकदा काठवरती झोपायला लागल्यानंतर ऑपरेशन, त्याच्यातले बरेचसे प्रकार असतात. डेंजरस ऑपरेशन, त्याचे डॉक्टर लोक काय करतात, लिहून घेतात. कमी जास्त जर झालं ऑपरेशन, ही जबाबदारी आमच्यावरती नाही. आणि एकदा काठवरती झोपवलं ऑपरेशन करायला, तर त्याला सांगत असतं, हे डोळे लावून घे, नाही तर सुरा दिसेल तुला काय. यावर काय मरणाची काय असते, कोणी माणूस असं घाबरल्याशिवाय राहत नाही. म्हणून क्लेशाळनं जन्मभाग, पुन्हा त्याला जन्ममरण नाही, संपलं.
त्याला शोकतरण वगैरे. देवम मत्वा हर्ष शोकम जहाप्य प्रेम धैर्यवान नैनम कृता कृते पाप पुण्य तापयता क्वचित. देवम मत्वा हर्ष शोकम, हर्ष शोक वगैरे कोणाला जाणून मनुष्य पलीकडे जातो. जहाती म्हणजे जहाती म्हणजे टाकणे. प्रजाहाती यदा कामा. धैर्यवान पुरुष, याला धैर्यवान पुरुष असं म्हणतात. धैर्यवान, पण तो कशाने भाग्यवान झालेला आहे असं आहे. ज्ञानामुळे झालेला आहे. कशामुळे? राजा परीक्षितीची गोष्ट आहे. मग सापाला सांगतो, कोणाला सांगतो? राजा परीक्षिती कोणाला सांगतो असं आहे. प्रारंभाची अवस्था कोणती होती आणि आताची अवस्था कोणती? शुकाचार्य येण्याच्या पूर्वीची अवस्था कशी होती? घाबरत होता. आणि आता कोणती अवस्था? उलट का म्हणतोय, ब्राह्मणाची वाणी काय होते? खरे होते. आणि येऊन मला काय कर. ही अवस्था कोणाच्यामुळे? भागवत म्हटलंय शुकाचार्याच्यामुळे. अर्जुनाचे काय भगवंतांनी सांगितल्यानंतर कोणती अवस्था? शोकरहित अवस्था. एवं देवम हेत्वा जहाती, त्याला धैर्यवान म्हणतात. काय म्हणायचं? धैर्य तो का नाही का? आता काय भीत असतो का तो मरणा? भीत नाही आम्ही आपुल्या मरणा. आता मरणाची भीती काय आहे? कृतकृत्य झालो आहे का नाही? तुम्ही सांभाळले आणि भय निरसरी. नैनम कृते पाप पुण्य तापयते. मी पुण्य का केलं नाही, पापच का केलं, असल्या प्रकारची अज्ञानाच्या ठिकाणी असलेली जी चिंता असते, याला आता कोणती चिंता राहिलेली? चिंतेच्या काय गेला? पलीकडे गेला. चांगला आहे, 9वा आकडा चांगला आहे. राहिलेला विषय काय करू?